मी हात नाही कुठं घातला त्या ह्याच्यातला आणू का म्हणलं. कालवण घातले शिजायला मस्तपैकी बटाट्याचं. आता भाकरी करायच्यात. वाईट थोडस जाळ नव्हता म्हणून धूर लागत होता पण आता केलं. हा आणि मग जेजुरीला गेल्यावर झालं का सगळं व्यवस्थित काय सांगितलं नाही. काय नाही दर्शन झालं मस्त. नंबर लय बारी नव्हती. हा पाताळा झाली गाडी डायरेक्ट आम्ही वर नेली. कुठं नेली वर. वर पार नेली. वर नेली होय. हो वर नेली. म्हणजे ते मला वाटतं इकडून जायचं इकडून गेला का ते पाठीमागनं त्यामुळे निम्म्यात जाती गाडी. निम्म्यात नाही मग आम्ही फक्त 7-8-10 पायऱ्या चढलो असतो. वर कुठनं गेली मग कशी. अशी इकडून अशी 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 अशी. आणि तुम्हाला बरं रस्ता गावला. नाना घेतो एकदा. होय नाना मी घेतो तेव्हा तरी वरचा नव्हता रस्ता पण आता वरचा वर कच्चा आहे का सिमेंटचा. नाही आपलं दगडाचा रस्ता आहे. निवळ दगड अशी रोचून केलेलं होय. ती दगड नाही तर गावात असली कोरी दगड तुडी हा त्या तुडी अशा लावून केले ते. होय सिमेंटात. होय लय पक्का रस्ता केला. होय म्हणजे दर्शन पक्कच करून आल्या म्हणायचं. हो बारीक फेरी सगळं नंबर सगळं तळी फेरी जायचंच होतं जेजुरीला जायचंय म्हणल्यावर काय ही होय. तिथं तळी फेरी उचलली त्यांना मांडी घालून बसायला लावलं. आणि बरं बसलं. त्या गोड्यापाशी बाबाने मला अगो असंच भंडारा केला नुसतं गुळसूच घेतलं. का काय माहिती मैदानात भंडारा ही दिसतच नव्हतं कपाळ. लयच म्हणजे जेजुरीला जायचं होतं पण इच्छा पुरी झाली. जेजुरीला इच्छा बापूनी सकाळी किती टोमणं हाणू बेजार केलं पण गेलं घेऊन दुपारचा व्हिडिओ बघितला. अगं त्यांना कोठमाच घ्यायला लावला मी. त्यांच्या हातावर आहे तो कोटमा जेजुरीच्या खंडोबाचा. त्यांच्याच हातात दिला. हो ना घे म्हणला आपण चला. लय बडाबडा करतात काय म्हणाय गेलं काय करायचं म्हणलं की करत नाहीत लय त्रास येतात. आणि म्हात्र्याने खरं तर त्यांच्याच हातावर आणला होता बापूंच्याच हातावर पण बापू तिथं जातच नाहीत कधीच बघत नाहीत आणि देवाऱ्या उभं जात नाहीत आणि काहीच करीत नाहीत त्याचं. आणि मग काय आता म्हणजे लय सोपं झालंय गाड्याने येत जाईल. येत जाईल. त्यांना चालायचा कटाळा येतो ना त्यांना वर चढ वाटत नाही. आता म्हणलं लय थोडं चढायचं यानं. आता काय पायऱ्या चढा येत नाहीत ना मग. आता म्हणलं मी जाऊन माहिती झाली मला. हा ना हा मी जात असतो म्हणलं. गाडी पण नाही वेळ लागत एका वेळात जाऊन येते. आता कधी गेलत्या 12:30 वाजता घरनं गेलत्या तर 12:30 आम्हाला 3 वाजले होते पोचायला. आणि मग तिथनं जेजुरी करून कुरकुम चाय करून मग अशी घरी आल्या आणि आता स्वयंपाकच कर घरून नेलतं. दिला एक शिदा दिला पीठ मीठ डाळ गुळ सगळं नेलतं ना घरून. म्हणलं माझा निवड दाखवा देवाला. बरं दाखवते. होय परत ना वट्या घेतली. तिथं वटी घेतली. एक नारळ घेतला फोडायला. एक वटी घेतली. जेजुरी 2 वट्या घेतल्या. मासाला एक बाणूला एक. मग काय परत ना भंडारा घेतला आणि 100 रुपयाचा भंडारा. वट्या 100 रुपयाच्या. देवाचं करायचं म्हणलं सगळंच करावं लागतं का तर ते आमचे कुलदैवत आहेत ना. इकडं 200 रुपये कुरकुम मध्ये पेढं फणसाचं वटी नारळ. जाऊदे म्हणलं देवाला सगळं करायचं घेतलं तिथं. आणि देव मला कमीच करीत नाही. असा खरंच मला ना आणि माझी एक तर बऱ्या वय हो ना म्हणलं इथं ती म्हणलं मी नंबरला लागायचं नाही आणि दर्शन घ्यायचं नाही. बाहेरनं गोलियाडा मारायचा आणि तिथं बाहेरनं पाया पडायचं तर मी इथून तरी चालेल म्हणलं. तसं म्हणता येतं तसं पण म्हणलं खंडोरायाच्या जर मनात असलं ना दर्शन घ्यायचं. खंडोराया आम्हाला दर्शन डायरेक्ट देवळात डायरेक्टच आम्हाला 10 मिनिटाच्या आतच आम्ही देवाला. नादच करायचा नाही. हा आणि माग बघती पुढं आलो या वर्षात ते टिकते होतं. माग बघती तर फुलच झाले. ती अख्खं ताराचं फुल झालं. म्हणजे बारीला लागली आणि ही बारीतनं बाहेर निघले म्हणजे बघा असं असतं. चला देवाचं पण लय अवघड खेळ आहे. आता सगळं ऐकायला लय ही आहे. खरं तर खरं गोष्ट ना अंतकरणापासून जर केली ना त्याला
कमी बी नाही हा आणि त्याला ती तिथली त्यांची इच्छाच पुरी केली पण जायचंच होतं आणि पायात पडायचं होतं पण पायात पडून आल्या होय डायरेक्ट आतमध्ये ती पण आतमध्ये माझी इच्छा होती तर मला इच्छा डोळ्याने तिथवर नेलं हा, नाद नाही आणि ते करायचा. घोड्यावाले बा तिथं घोडा नाही होय इकडण्यासाठी पांढरा घोडा इथंच देवापासून इकडं हा त्यांनी मला जे धरून गोळा असलं बायदा सगळ्या पिवळी जरीतच केलं तो वाटेल फिटर हे जिंप मला असं लाव आता ही भांडारा चांगला तोंडाला गोळच सगळं सगळं बटाटाच लावून लावून दिलं काय असं देवा- रविवारी करून टाकायचा आता सगळ्या कार्यक्रम आता बघा तुम्ही लावावं लागते तिथं पण उच्चारली घेतलं त्यांनी 100 रुपये घेऊन द्या ते घेतलं तर मला जेवढं माझ्या मनात असतं तेवढं मी करते ती मला म्हणला काही तर कशाला बसली म्हणलं तरी उचला आणि मग त्याने बिचारे सगळं केलं असू द्या कसा वाटला व्हिडिओ आमचा सांगा गप्पा गोष्टी काय नाही आता लय दिवस 8 दिवस झाले गप्पा मारायला नव्हत्या मिळल्या ती बाद झाला आता आता काय तू गेली फिरायला आणि मी तू गेली मोकळ्यात फिरायला मी देवाचं आणि मी गेली मोकळ्यात फिराय पण आता देवाला गेल्या 4 दिवस मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार मी 3 दिवस गेले आता 4 दिवस माझ्यापेक्षा 1 दिवस आगाव माझ्यापेक्षा 1 दिवस आगाव गेले असं ते काम केलं पाहिजे तुझ्या परत ग हा आगाव 1 दिवस प्रत्येक वेळेस माझ्यापेक्षा 1 दिवस आगाव असतो त्यांचा अजून जायचे आता 2 दिवस हो अजून ती गुता राहिला कुठला गुजबायचा ती काय माहिती आता सोमवारी तर धोंड्याचा महिना संपायचा आहे आता मला तिथं आली मावशी आली मोठी बघू आता कसं होतं या आणि आपल्या धांद्यावर परिणाम होतो या माणसांना वाटतंय पण आम्ही शिल्लक ठेवले करून तुम्हाला जर घ्यायचं असेल सकाळ व्हिडिओ काढू की पेशल त्यांना दाखवू की सगळं तुम्हाला जर ताई साहेबांनो आई साहेबांनो आका साहेबांनो माझ्या बहिणींनो अयो. लेकींनो माझ्या आयांनो लय लांब गेला राव तुम्ही आता लयच लांब माझ्या आया लेकी बहिणी माझ्या नाती पुरी सुरी आणि काय राहिलंय का आणि परत ना माझी पोरं त्यांनी सगळं शिल्लक करून ठेवलंय त्याला हुशार आहेत त्याच्या नातवंड माझी परत ना काय आणि राहून दे आता लय लांब गेला तुम्हाला सांगते कुणाला कुरड्या सांडगं मी ताजं ताजं करून ठेवल्यात बरं का हो तुमच्यासाठी आणि तुम्ही जर नाही घेतलं तर माझी मेहनत वाया जाईल ना मी एक गुणी भरली सांडग्यानी 8 दिवसातच आणि तुम्हाला सांडगं घ्यावंच लागते सांडगं कुरड्या इतक्या केल्या आता उद्या कुरिअर पॅकिंग करायचंय की आता भरपूर कुरिअरचे हे लय पॅकिंग राहिले 8 दिवसाच राहिले हो सकाळपासून चालू आहे तुम्हाला संध्याकाळ उद्या आजपासूनच ऑर्डर तुम्हाला सुरुवात करावं लागेल उद्या 5 वाजता तर हाय 5 वाजताच्या पुढे बापू थांबत नाहीत बापू जातात पार्सल घेऊन तुम्हाला झटक्यात पटका संध्याकाळी उद्या संध्याकाळी तर कुरिअरला टाकणार आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर तुम्हाला मिळून जाणार आता ज्याचं थोपलंय त्याचं वाईट जास्तच दिवस झालं बरं का पण तुम्ही काय राग मानू नका असू दे आता आठवडा गेलाय जाऊन दे आता उद्याच्याला सांडगं लसूण कुरड्या ताज्या ताज्या सांडगं ताजं ताजं ज्वारीच्या पापड्या ताज्या ताज्या सगळं तुम्हाला पाहिजे एवढं शाबू बटाट्याच्या चकल्या तर एका पोत्याचे गेले ते तुम्हाला वाटत अजून असेल. आणायच्यात बटाटे थांबा आता मंगळवार 2-4 दिवस तुम्ही आणलं की संध्याकाळीच आम्हाला ऑर्डर टाकायचं आता व्हिडिओ तर जाऊ दे की व्हिडिओ गेल्याशिवाय काय आहे या? तुझा व्हिडिओ पद्धतीने गाडी बरं व्हिडिओ टाकते बाय आता सगळ्यांना आणि ऑर्डरसाठी नंबर देते 9699083827 हा नंबर आहे पुन्हा एकदा सांगते 96990838 हा माझा नंबर आहे तुम्हाला उद्या आज संध्याकाळी टाकलेल्या उद्या सकाळी टाकलेल्या दुपारपर्यंत ऑर्डर आलेल्या तुम्हाला परवा दिवशी 2-3 दिवसात मिळतात उद्या शनिवार आहे रविवार मध्ये असल्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार पण मिळून जातील मिळून असं जाते तुम्हाला पाहिजे.